Hello students, welcome to all in an online lecture series of subject biology. In my previous video lecture, I given you the overall information about the subject biology, and also I given you the information about the syllabus which is given in your biology textbook. From today's lecture, I am going to start the chapter number 1, that is the living world. So living world indicates the amazing huge amount of diversity in the world. Okay, so this topic comprises the different points. The point number 1 is the basic principles of life. After that, herbarium, botanical gardens, museum, zoological parks, biodiversity parks, and key. Okay, but due to reduction of the syllabus, the only one points, that is the basic principles of life, is in your syllabus for this academic year only, but the remaining points 1.2 to 1.7 are reduced from the syllabus for this academic year. Okay, but for your self study you can read it. Okay, then can you recall is the one most important column which is given at the top of your textbook. जिथे हा टॉपिक स्टार्ट झालेला आहे तिथे एक कॉलम आहे कॅन यू रिकॉल. दिस कॉलम contains different questions, and these questions based on your previous knowledge. So the first question is, what is the difference between living and non-living things. लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय, सजीव, अँड नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय, निर्जीव. तर यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला दिसून येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल दे शो ग्रोथ, अगेन दे शो डेव्हलपमेंट, मेटाबॉलिझम, ओके, रिप्रोडक्शन, असे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या लिव्हिंग थिंग्समध्ये दिसून येतात. हेच आपण पुढे बघणार आहोत. आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये ह्या गोष्टी दिसून येत नाहीत. हा त्यामधला डिफरन्स आहे. अगेन द एनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जे आता आपण डिफरन्ससाठी पॉईंट्स यूज केले तीच त्याची कॅरेक्टर्स आहेत. लिव्हिंग थिंग्स शो ग्रोथ, डेव्हलपमेंट, अगेन कॉन्शियसनेस, ॲडॅप्टेशन, अशी काही कॅरेक्टर्स आहेत ती आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये दिसून येतात. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची वाढ होत असते, त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रजनन क्षमता दिसून येते. दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ॲनिमल्स असले तर एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसमध्ये मूव्ह होतात. So these are some characters of the living organisms. Then the third question is whether all organisms are similar. Justify your answer. So all organisms are not similar because this whole world have tremendous diversity. They have a different types of shapes. वेगवेगळे animals असतात, वेगवेगळे plants असतात. They have a different size, different shapes. Okay, some are unicellular, some are multicellular. Okay, so this is a huge, they contains huge diversity. So all organisms are not similar. So this is the column of can you recall. Then planet earth, our planet earth is made up of abiotic and biotic components. आपलं संपूर्ण जे अर्थ आहे त्यावरचे जे ॲनिमल्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि अदर्स जे कंपोनंट्स आहेत त्यामध्ये बायोटिक अँड एबायोटिक अँड बायोटिक, टू टाईप्स ऑफ कंपोनंट्स आर देअर. सो द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्वियसली लिव्हिंग बीइंग्स. त्यापैकी जे बायोटिक कंपोनंट्स आहेत, बायोस मीन्स लाईफ, मग हे जे बायोटिक कंपोनंट्स आहेत ते कसे आहेत, लिव्हिंग बीइंग्स आहेत, सजीव आहेत. सो द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. मग जे काही बायोटिक कंपोनंट्स आहेत त्यांना आपण लिव्हिंग का म्हणतो आणि ते हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग, नॉन लिव्हिंगपेक्षा ते वेगळे का आहेत, तर त्यांच्यामध्ये काही स्पेशल कॅरेक्टर्स आपल्याला दिसून येतात की जे नॉन लिव्हिंग्समध्ये दिसून येत नाहीत. जसं आपण बघितलं ते ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते त्यांची, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे, ते मुवमेंट करू शकतात, अशी काही कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्शियसनेस असतो. अशी जी काही कॅरेक्टर्स आहेत ती आपल्याला लिव्हिंग बीइंग्समध्ये दिसून येतात आणि नॉन लिव्हिंग बीइंग्समध्ये ती कॅरेक्टर्स दिसून येत नाही. मग असे एबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट्स कोणते आहेत, तर एबायोटिक कंपोनंट्समध्ये आपण बघितलं तर एअर आहे,
सॉईल आहे, वॉटर, लाईट, मिनरल्स किंवा टेम्परेचर, आपण जे फील करू शकतो असं टेम्परेचर, हे काय आहेत, एबायोटिक कंपोनंट्स आहेत. आणि बायोटिक कंपोनंट्स कोणते आहेत तर बेसिक आपण ऑटोट्रॉफ्स जर म्हटले की जे काय फूड प्रिपरेशन करू शकतात, स्वतःचं फूड तयार करू शकतात, असे ऑटोट्रॉफ्स म्हणजे प्लांट्स. दे आर प्रोड्युसर्सवरती डिपेंड असणारे कन्झ्युमर्स म्हणजे ॲनिमल्स जे आहेत हेटोट्रॉफ्स, ते काय आहेत, कन्झ्युमर्स आहेत. त्यानंतर डेट्रिओड्स, डिकम्पोजर्स, हे काय आहेत, बायोटिक कंपोनंट्स आहेत, सजीव आहेत. आणि दुसरे एबायोटिक कंपोनंट्स. आणि हे दोन्ही जे आहेत ते कसं आहे, त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. बट बोथ दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर दी ह्यूज डायव्हर्सिटी. हे दोन्ही आणि बोथ दीज आर इंटरडिपेंडंट, हे कसं आहेत, एकमेकांवर डिपेंड असणारे, आणि यांच्यामुळे संपूर्ण जे वर्ल्ड आहे त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे बायोटिक अँड एबायोटिक कंपोनंट्समुळे. देन बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. मग या टॉपिकमध्ये आपण हा पॉईंट स्टडी करणार आहोत. तर बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत लाईफ की, ज्याच्यामुळे आपण बायोटिक लिव्हिंग बीइंग्स आयडेंटिफाय करू शकतो की त्यांच्यामध्ये ती स्पेशल कॅरेक्टर्स आपल्याला दिसून येतात. असे जे बेसिक कॅरेक्टर्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, ती कोणती आहेत तर टोटल 6 प्रिन्सिपल्स आर देअर. मेटाबॉलिझम, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, एजिंग प्रोसेस, रिप्रोडक्शन, डेथ, response. So these are 3 basic principles of life. So in a today's lecture I'm going to take first 3 basic principles, and in a next video lecture I will explain you these 3, reproduction, death and response. And in today's lecture I will explain these 3: metabolism, growth and development, and aging process. So the first is the metabolism. First basic principle, metabolism. So the living being once produced or born has to survive. जेवढे काही लिव्हिंग बिईंग्स आहेत जे ते एकदा प्रोड्यूस झाले, बॉर्न झाले, या वर्ल्डमध्ये आले की त्यांना काय करावं लागतं, दे हॅव टू सर्वाईव्ह, त्यांना जगायचं असतं. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी and many chemical molecules for their survival, means for their day to day activities. त्यांच्यामध्ये काही ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, फॉर एक्झाम्पल हिअर आर फिश, दीज आर फिश, सो दे हॅव टू स्विम, त्यांना स्विमिंग करावं लागतं. त्यानंतर त्यांचं जे काही प्रोसेस आहे त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन आहे, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन्स होतात, डायजेशनच्या प्रोसेस आहेत. असं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये या प्रोसेस होत असतात. त्याचप्रमाणे पानांमध्ये सुद्धा ते सुद्धा काय आहेत, लिव्हिंग बिईंग्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेस होत असतात. मग या सगळ्यासाठी त्यांना एनर्जीची गरज असते. फॉर देअर डे टू डे ॲक्टिव्हिटीज दे रिक्वायर एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या होण्यासाठी वेगवेगळे केमिकल मॉलिक्युल्सची त्यांना गरज असते. सो फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. मग एनर्जीसाठी ते मेटाबॉलिझम परफॉर्म करतात. देन व्हॉट इज मेटाबॉलिझम? दीज आर द डिफरंट केमिकल रिॲक्शन्स. ह्या काय आहेत, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. मग असं मेटाबॉलिझम आहे, इट कन्सिस्ट ऑफ 2 types of reaction. The one is catabolism and the another is anabolism. So catabolism means here is the breaking of molecules. आता एखादं कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असेल तर त्याचं ब्रेकडाऊन जर होत असेल आणि त्याचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होत असेल, देन सच टाईप ऑफ रिॲक्शन इज कॅटाबॉलिक रिॲक्शन. It is a process of catabolism. And making of new molecules means anabolism. इथे एखादा न्यू मॉलिक्यूल तयार होतो. सिम्पल मॉलिक्युल्स एकत्र येऊन एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार करतात. मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल, such process is anabolism. Okay, so here you can see that फोटोसिंथेटिक रिॲक्शन, फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. आता हे जे पान आहे याच्यामध्ये फूड प्रिपरेशनची प्रोसेस होते. जे प्लांट्स असतात, ग्रीन प्लांट्स, दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय युझिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. मग या फोटोसिंथेसिस रिॲक्शनसाठी कोणते घटक गरजेचे असतात? विच कंपोनंट्स आर रिक्वायर्ड देअर? सो कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. इफ these 2 components unite together in the presence of solar energy, then it forms glucose. Means here is the formation of new complex molecule. इथे एक नवीन कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार झाला आहे. मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल.
म्हणजे एनर्जी, ग्लुकोज तयार झालेला आहे कशापासून, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. मग ही जी रिॲक्शन आहे ती कोणती रिॲक्शन आहे, इट इज अ ॲनाबॉलिक टाईप ऑफ रिॲक्शन. सो द प्रोसेस इज ॲनाबॉलिझम. ही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन झाली. त्यानंतर कॅटाबॉलिक रिॲक्शनचं एक्झाम्पल बघायचं झालं तर रेस्पिरेशन. So for respiration there is the breaking of one type of complex molecule and that complex molecule is glucose. आता फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज फॉर्म होतं आणि रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजच काय होतं, ब्रेकडाऊन होतं. त्यामधले जे केमिकल बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात. वेन ग्लुकोज मॉलिक्यूल रिॲक्ट विथ द ऑक्सिजन इट फॉर्म ATP. इट इज द एनर्जी सोर्स. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट याच्या केमिकल बॉन्ड्समध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते आणि जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज असते तेव्हा या ATPमध्ये असलेले ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटमध्ये असलेले केमिकल बॉन्ड्स ब्रेक होतात. म्हणजेच इथे काय झालं तर हे जे ग्लुकोज आहे कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे इट कन्वर्ट इंटू सिम्पल फॉर्म अँड द साईड प्रोडक्ट्स आर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. सो हियर द ब्रेकिंग ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल टेक्स प्लेस. So such reaction is catabolic reaction. So the process is catabolism. So it is a metabolism. The first principle, basic principle is metabolism. लिव्हिंग बिंग्समध्ये आपल्याला मेटाबॉलिझम दिसून येतं आणि या मेटाबॉलिझममुळेच त्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होतात की ज्याच्यामधून त्यांना एनर्जी अवेलेबल होते. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर विच इज फाउंड इन ह्युमन बिंग्स किंवा इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Then the next basic principle is growth and development. वाढ आणि त्यांचा विकास. सजीवांमध्ये आपल्याला वाढ आणि त्यांचा विकास दिसून येतो. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एकदा बर्थ झाली म्हणजे तो जन्माला आला की त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दिसून येते. सो दिस ग्रोथ इज अ वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. ही जी पूर्ण प्रोसेस आहे ग्रोथची ती कशी आहे, वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस आहे. म्हणजे एका स्पेसिफिक मॅनरने एका व्यवस्थित प्लॅनिंगने ही ग्रोथ होत असते. सो यू माईट हॅव ऑब्झर्व सँड माउंट्स, बोल्डर्स ग्रो एटसेट्रा. सी सँड माउंट्स अँड बोल्डर्स. सी हियर दिस इज अ सँड माउंट्स. आता वाळूचे इथे आपल्याला छोटे छोटे किंवा काही ठिकाणी मोठे असे डोंगर दिसत आहेत, माउंटन्स दिसत आहेत. ओके. आणि बोल्डर्स म्हणजे इथे एक रॉक दिसतो आहे. आता हे जे आहेत यांच्या हे सुद्धा कसे आहेत, यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रोथ दिसते. पण ही ग्रोथ कशी आहे तर जे काही पार्टिकल्स आहेत, आता सॉईल इथे आपल्याला माउंटन्स दिसत आहेत. तर हे माउंटन्स का तयार झाले, बिकॉज द ॲक्युम्युलेशन ऑफ दी सँड पार्टिकल्स ऑन देअर सरफेसवरती सँड पार्टिकल्स ॲक्युमुलेट होऊन त्यांची काय झालेली आहे, ग्रोथ आहे. किंवा हा रॉकसुद्धा याच्यावरती सॉईल पार्टिकल्स ॲक्युमुलेट होऊन हा रॉक मोठा होत गेलेला आहे. मग हे कशामुळे, बोल्डर्स म्हणजेच काय तर लार्ज रॉक. आता हे कशामुळे होतं तर ॲक्युमुलेशन ऑफ द पार्टिकल्स फ्रॉम ऑन देअर सरफेस. म्हणजे ही जी ग्रोथ आहे ती कशी आहे, एक्सटर्नल ग्रोथ आहे. एक्सटर्नल फॅक्टर्स आर रिक्वायर्ड. आता हा जो सँड डून्स तयार झाला किंवा सँड माउंट्स तयार झाला आहे हा वाऱ्यामुळे जेव्हा वाळू उडत जात असते तेव्हा ती कुठेतरी वारा थांबला की ती वाळू खाली पडते आणि ती साठत जाते आणि त्याच्यामुळे हा डोंगर तयार होतो, हा माउंटन तयार होतो. मग त्यासाठी एक्सटर्नल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत की त्यामुळे त्या माउंटनची किंवा त्या माउंटची ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे अशा टाईपची जी ग्रोथ असते ती कशी ग्रोथ असते, एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ. त्यामुळे ह्यानं सजीवांमध्ये कन्सिडर केलेलं नाही आहे. सो दे आर नॉट लिव्हिंग बिंग्स, कारण ह्यांची ग्रोथ कशी आहे, एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ आहे. बट इन केस ऑफ लिव्हिंग बिंग्स द ग्रोथ इज इंट्रिन्सिक ग्रोथ. सो ऑब्झर्व दिस डायग्राम. हियर द ग्रोथ इज इंट्रिन्सिक ग्रोथ. आता यांच्यामधली ग्रोथ कशी आहे, इंट्रिन्सिक आहे. जेव्हा एखादं सीड सॉईलमध्ये टाकलं जातं किंवा रुजत घातलं जातं तेव्हा त्याची ग्रोथ होत जाते. त्याला रॅडिकल फॉर्मेशन येतं, मग त्याला रूट्स फॉर्म होतात, त्याला शूट सिस्टीम फॉर्म होते. अशी त्याची काय आणि ती
मोठे होत जातात, त्याला लीफ फॉर्मेशन होत जातं, त्याचं स्टेम जे असतं, त्याचं खोड जे असतं ते अजून अजून त्याची हाईट वाढत जाते. त्याला नंतर काही काळाने फ्लॉवरिंग येतं. मग हे काय, त्याची ग्रोथ झाली, त्याची डेव्हलपमेंट पण झाली, त्याचा विकास पण झाला. पण ही ग्रोथ कशी होती, इंट्रिन्सिक होती, आतून होती. मग हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे लिव्हिंग बिईंग्सचं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, देन एजिंग प्रोसेस. One more interesting character which is found in a living beings is aging process. आता आपण बघितलं की ग्रोथ होते, पण ही जी ग्रोथ आहे ती कंटिन्युअस असते का, तर नाही, एका ठराविक काळानंतर ती ग्रोथ थांबते. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. ह्या ज्या प्रोसेस आहेत त्यांना अनलिमिटेड टाईम स्पॅन नाही आहे, एखाद्या ठराविक काळानंतर ती थांबते. म्हणजे आता ह्या एका पॉईंटकडून ग्रोथ स्टार्ट झाली, इन्क्रीजिंग वेने आहे, याची हाईट वाढते, पण एका ठराविक काळानंतर. आणि नंतर काय होतं, तो ग्राफ कमी कमी होत जातो. म्हणजे इथे ग्रोथ पुन्हा काय होते, स्टॉप होते. आणि एकदा ती ग्रोथ स्टॉप झाली ॲट सर्टन point of time, the molecules, organ systems begin to lose their effective working and become old. मग एखाद्या लिव्हिंग बिईंग्समधले एका ठराविक काळानंतर त्यांच्यामध्ये असलेले मॉलिक्युल्स, त्यांच्यामधले असलेले ऑर्गन्स, वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रिस्पिरेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, याच्या काही सिस्टीम आहे, त्यांची जी वर्किंग कॅपॅसिटी आहे ती काय होत जाते, कमी होत जाते. अँड ते बिकम ओल्ड, कारण त्यामधले जे सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, ते हळूहळू वीक होत जातात आणि त्यामुळे एक एजिंग प्रोसेस येते. सो दिस इज द एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. इथे आपण बघितलं ही न्यूमॉर्न बेबी आहे, तर हे यंग स्टेजमध्ये आहे. आता ह्या न्यूमॉर्न बेबीचं काय होणार आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार आहे आणि एका ठराविक काळानंतर ती ग्रोथ अँड डेव्हलपमेंट थांबणार. अँड इट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कन्वर्ट इंटू अ एजिंग प्रोसेस, एज्ड पीपल. असं एज्ड पीपल फॉर्म होणार. मग त्यांच्यामधले जे त्यांची स्किन आहे त्याच्यामध्ये रिंकल्स फॉर्म होणार, स्किनचा कलर बदलणार, त्याचं टेक्स्चर बदलत जाणार, कारण त्यामधले सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, त्या वीक होत जातात, त्यांची वर्किंग कॅपॅसिटी कमी होत जाते. तसं आपण प्लांट्सच्या बाबतीत पण बघू शकतो. तर हे पीपलची प्लांट आहे, तर याची जी पानं आहेत ती इथे आपण बघितली तर कशी आहेत, ग्रीन आहेत, फ्रेश आहेत. पण जेव्हा याचं एजिंग प्रोसेस होणार आणि नंतर ती येलोविश होत जाणार आणि त्यामधला जो कंटेंट आहे, त्यामधले जे सेल्स आहेत ते हळूहळू डॅमेज होत जाणार, डिके होत जाणार, ते कुजत जाणार आणि सुकत जाणार, ड्रायनेस येत जाणार आणि ते पान मग असं आपल्याला काय दिसणार, त्याच्यामधल्या फक्त वेन्स दिसायला लागतात. तर ही काय झाली, त्याची एजिंग प्रोसेस झाली. So these are 3 basic principles. Total here are the 6 basic principles, but in a today's lecture I just given here 3 basic principles. The remaining 3, that is reproduction, death, response, we will learn these 3 in a next video lecture. So the 3 basic principles which I have taught you, the important points from this video, you note down your notebook.